फायनली लंच ब्रेक झालेला आहे. सगळे वाट बघत असतात की कधी ब्रेक होईल, जेवण करू. कारण आज सकाळी मी 6:30चा माझा कॉल टाईम होता. 5:30ला मी घरून निघालेले, 4 सव्वा 4ला उठलेले आणि आता 1:30-2 झाले असतील. आत्ता ब्रेक झालेला आहे. नाश्ता होतो पण तरी जेवणाच्या वेळेस जेवणच पाहिजे असतं. आज जेवणात आहे श्रावण घेवडा, बटाटा मिक्स आणि वरण भात. चांगलं, भाजी पण मस्त आहे आणि वरण भात पण. मला जेवणात फार असं फॅन्सी नसेल किंवा कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण असं नसलं तरी मला चालतं. फक्त मिठाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित म्हणजे मी काय असं खूप मीठ नाही खात, पण फिकं मला जेवण जात नाही. असं पोट भरल्यासारखं किंवा जेवण केल्यासारखं मला वाटत नाही. वरण भात एकदा छानच असतो. आज ना मला शूट करायला जमलं नाही फार सेटवर, कारण खूप बॅक टू बॅक सीन होते, खूप धावपळ होती आणि कोणाला सांगावं शूट करा अशी माझी हिंमत झाली नाही. त्यामुळे बिटवीन द सीन हेच आहे की मी जेवण करते सेटवर येऊन. कधी कधी गाजर असे बेचव लागतात ना, म्हणजे असे मातीसारखे. माती खाल्ली आहे मी, त्यामुळे मला लगेच क्लिक झालं की तीच टेस्ट आहे मातीसारखी. गहू निवडताना लहान असताना असे पटकन एखादा खडा, लहान असताना. काल आमचं 11ला पॅकअप झालेलं. एक तास मला घरी पोहोचायला लागतो. 1 तास यायचा, 1 तास घरी जायचा आणि ते 12-13 तास जे काय शूट होतं ते. कधीतरीच एवढा वेळ होतो, कधी कधी लवकरही पॅकअप होतं. म्हणजे 9ची शिफ्ट असेल तर कधीतरी असं होतं की 10:30-11 वाजता समजा पहिलाच सीन आपला असेल तर आपण 10:30-11लाच फ्री होतो. असं पण बऱ्याचदा होतं. आणि कधीतरी असं होतं की सकाळपासून म्हणजे पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत सेटवरच आहे. फिजिकली नाही थकत, मेंटली थकतो. तुम्ही गेलं का जेवण? ॲक्च्युली मी इथे टेबलवर ठेवून असं खाणार होते, पण ड्रेसिंग टेबल आणि माझ्यात खूप कमी अंतर आहे आणि मी प्रॉपर मोबाईलमध्ये दिसत नव्हते, म्हणून मला असं हातात पकडून खावं लागतं. कारण मला तुमच्याशी गप्पा मारता जेवण करायचं होतं म्हणून. असं आता जेवणावर कॉन्सन्ट्रेट करते, नाहीतर असं वाटेल की मी जेवणच केलं नाही. माझ्या मेकअप पाऊचची चेन ओपन होती आणि मी टचअपसाठी ते असं उचललं. तर चेन ओपन असल्यामुळे माझं फॉरेवर 52 पावडरचा कॉम्पॅक्टचा पूर्ण चुरा झाला. ते असं खाली धाडकन पडलं आणि सगळा चुरा. आता मला आमच्या इथल्या मेकअप दादांनी सांगितलं की त्यावर रोज वॉटर टाकायचं आणि पूर्ण ते असं चप्पट बसवायचं, मग ते परत जसंच्या तसं होईल. तर मी हे नक्की ट्राय करणार आहे घरी जाऊन. जीव असं तुटला माझा, जसं ते तुटलं तसं, पण ठीक आहे.
जसं ते ओपन केलं ना त्याची ती पावडरची डस्ट अशी नाकात गेली माझ्या. असं माझ्याकडे दुसरं पण होतं, मग मी आता त्याने टचअप केलं. ॲक्च्युली ह्या कॉम्पॅक्ट पावडरचा सीन काय होतं माहिती का, हे असं टचअप करतो, मधलं पूर्ण रिकामं होतं आणि साईडचंच राहतं. असं माझ्याकडे हे शुगरचं आहे. अजून एक शुगरचं आहे जे घरी आहे, जे असंच झालं आहे, साईडला आहे आणि मग ते ब्रशला प्रॉपर लागत नाही म्हणून नवीन घेतो. सेम आता याचं पण असंच होत आलं होतं. आता हे जर रोज वॉटरने बसलं तर मी सगळ्या यांचा चुरा करेल, सगळे एकाच याच्यात भरेल आणि रोज वॉटरने असं छान ते पसरवून व्यवस्थित करेल. आणि ते ड्राय झाल्यानंतर ते असं जर झालं तर उत्तम. पण मी हे तुमच्यासोबत शेअर करणार, मी खरंच दाखवणार झालं तर, कारण सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो.